पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आम्हाला शिकण्याकरता फार मोठा उपयोग होणार। परिचारकांना विधान परिषद मिळणं अपेक्षित होतं, मात्र मिळाले नाही। पक्षानं का अन्याय असेल? नाही, मला वाटतं की प्रशांत मालक हे आमच्याकरता अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि पक्ष हा त्यांचा विचार नक्की करते आहे मला विश्वास आहे। पण मी एवढं नक्की सांगेन, प्रशांत मालक हे विधानमंडळात दिसणार। अहो समाधान दादा आहेत, आता एप्रिल महिन्यात मालक पण आमदार आहेत। खात्रीने सांगतो मी, मला मालकानं हळू एकदा कानात सांगितली एप्रिल मध्ये आपण आहे बरं का। विधान परिषदेत एकूण 78 सदस्य संख्या आहे, त्यापैकी 23 जागा रिक्त आहेत। यापैकी 14 मे 2026 ला विधान परिषदेच्या आणखी 9 जागा रिक्त होत आहेत। या 9ही जागा विधानसभा सदस्य यांच्यातून निवडून आलेल्या आहेत। विधानसभेचे सदस्य असताना मुख्यमंत्री पद भूषवलेले उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत 13 मे रोजी संपत आहे। राज्यपाल नियुक्त कोट्यातील 12 पैकी 5 सदस्य अजूनही नियुक्त करण्यात आले नसल्यानं त्याही जागा रिक्त आहेत। विधानसभेतून विधान परिषदेत नियुक्त होण्यासाठी एका आमदारासाठी 36 आमदारांच्या मतांचा कोटा निश्चित होऊ शकतो। पंढरपूर तालुक्यातील भाजपचे नेते विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी 2021च्या आणि मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाने दिलेला आदेश मानत भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा देत विजयासाठी मोठी भूमिका बजावली होती। मागील वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीसाठी परिचारक समर्थक हट्टाला पेटल्याचं दिसून आलं। काहीही झालं तर यंदा माघार नाहीच असा निर्धार परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून आले होते। मात्र उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी भाजपचे त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक आणि आवताडे यांच्यातील उमेदवारीचा तिढा निकालात काढला होता। तर पुढे पंढरपूर भेटीवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रशांत परिचारक लवकरच विधिमंडळात दिसतील अशी ग्वाहीही दिली होती। मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपनं माढा, सोलापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती। परंतु त्यावेळी पंढरपूर शहर तालुक्यातील 22 गावे आणि मंगळवेढा तालुक्यातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना 45,000 इतकं मताधिक्य मिळालं होतं। तर माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूरच्या 57 गावातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास 25,000 इतकं मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलं होतं। तर विधानसभा निवडणुकीवेळी देखील पंढरपूर वगळता इतरही 3 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाल्याचं दिसून आलं होतं। तर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाला। तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील विरोधकांनी आपला करिश्मा दाखवल्याचं दिसून आलं। परिचारक यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कासेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचा उमेदवार पराभूत झाला। याच कासेगाव येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या प्रचार सभेवेळी बोलताना भाजपचे पंडित भोसले यांनी एप्रिल महिन्यात प्रशांत परिचारक हे आमदार होणार आहेत, त्यांनी स्वतः कानात सांगितले असा गौप्यस्फोट केल्यानंतर परिचारक समर्थकांच्या अपेक्षा उंचावल्यात। मात्र आता मे महिन्यात विधान परिषदेतील भाजपचे 4 सदस्य निवृत्त होत आहेत, तर राज्यपाल कोट्यातील उर्वरित 5 जागांची निवडही याच दरम्यान होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपकडून
संधी मिळणार का याची उत्सुकता आतापासूनच निर्माण होणार आहे. तर नगरपालिका निवडणुकीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही पार पडल्या असून आता सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे वेध लागलेत. जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ खूप मोठं आहे व विधान परिषदेचा आमदार भाजपचाच असणार हे संख्याबळामुळे निश्चित मानलं जात आहे. परंतु बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात असल्यानं भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक यांना कुठल्या माध्यमातून विधान परिषदेत पाठवणार हे पुढील 3 महिन्यात स्पष्ट होणार आहे.